महाराष्ट्रात जनगणना झाल्यास ओबीसी समाज 60% आहे हे सिद्ध झाल्यास सत्ता आपल्या हातातून जाईल याची भीती राज्यकर्त्यांना आहे. सातारा जिल्हा ओबीसी अध्यक्ष मान्य भरत लोकरे. महाबळेश्वर तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व ओबीसी बांधव उपस्थित होता. आज महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं महाबळेश्वर तहसीलदार कचेरीवरती मोर्चा काढून या ठिकाणी ओबीसी समाजाचं जे काही गाऱ्हाण आहे ते गाऱ्हाण मांडण्याचा प्रयत्न आज आपण करत आहोत. बंधूंनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आपल्याला इथं महाबळेश्वरमध्ये मिळालेला आहे. ओबीसी समाज आता जागृत झालेला आहे आणि त्यामुळं आता तो कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. शासनानं ही गोष्ट आता समजून घेतली पाहिजे की 60% असणारा हा ओबीसी समाज कुठल्याही प्रकारचा अन्यायाला आता इथून पुढे बळी पडणार नाही. कारण 60% लोकसंख्या आमची असताना सुद्धा तुम्ही आमच्यावरती अनेक प्रकारचे अन्याय केलेले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना बंद करण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं. म्हणजे आमचा देश स्वतंत्र झाला आणि या देशातला ओबीसी मात्र गुलाम झाला. अशी अवस्था काँग्रेसनं आमची केली. काँग्रेस हे तर पक्ष ज्यावेळी सत्तेवर आला, आता अमर गायकवाडांनी सांगितलं, व्हीपी सिंगांचं सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी ओबीसींचा जो मंडल आयोग आहे त्या मंडल आयोगाच्या पहिल्या शिफारशीची अंमलबजावणी झाली आणि आपणाला सत्तेमध्ये वाटा मिळाला. 19% नोकऱ्या मिळाल्या, 19%. पण आता त्या राजकीय आरक्षणावर पुन्हा यांनी घाला घातलेला आहे आणि ते आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आम्ही 60% आहोत. आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आता तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जनगणना करावी लागेल आमची. आम्ही महाबळेश्वरमध्ये किती आहोत, तालुक्यात किती आहोत, सातारा जिल्ह्यात किती आहोत, महाराष्ट्रात किती आहोत आणि देशात किती आहोत हे कळलं पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येनं असणारा हा ओबीसी समाज 60% आहे. तो जर संघटित झाला तर कदाचित सत्ता आपल्या हातातून काढून घेईल याची भीती राज्यकर्त्यांना वाटते आहे. बघा, राज्यकर्ते तुमची का जनगणना करत नाहीत? तर तुम्ही 60% जर एक झाला, बहुजन समाज, सगळे ओबीसी, सगळे एससी, सगळे मायनॉरिटी मधले मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे हे सगळे भटके विमुक्त, तर 60% समाज एकत्र झाला तर आपण सत्ता हातात घेऊ शकतो. आणि म्हणून हे घाबरतायत आणि आपली जनगणना जातनिहाय करत नाही. आता तुम्ही जर आमची जातनिहाय जनगणना करत नसाल तर आम्ही जनगणना तुमची होऊ देणार नाही. आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे. तुम्ही आम्हाला 27%, 19% हे आता आम्ही तुम्हाला मागणार नाही. आता आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहोत. आम्ही